नमस्कार. आरगाव येथे अचानक वादळी वारा आणि पाऊस या ठिकाणी गारपीट झाली. सोसाट्याचा वारा सुटला आणि शेतकऱ्यांचं अफाट नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्या नुकसानीमध्ये आंबा, काजू, नारळ, फणस, केळी अक्षरशः उपटून पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी अफाट कष्ट करून ह्या बागा पिकवलेल्या क्षणात नष्ट झालेल्या आहेत. तर शासनाने याच्यावर शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत कशी मिळावी याकडे सतत लक्ष देऊन त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांना काही ना काही लाभ द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये शेतकरी मजुरांकडनं आणि इतर सोयींकडनं अपुऱ्या सोयी निर्माण असताना देखील आपल्या कष्टाचं पाणी करून या ठिकाणी फळपिकं घेतो आहे आणि त्या फळपिकं जर अशी नुकसान होत असेल तर काय करावं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये जशा आत्महत्या होत आहेत तशा आत्महत्या देखील या ठिकाणी होण्याची संभाव्यता आहे. तर शासनाने वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांकडे कटाक्षाने लक्ष पुरवावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आमच्या या गावामध्ये अतिशय काल जो जोरदार पाऊस वाऱ्यासहित झाला त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं आंबा, काजू, नारळ या संदर्भात बरंच नुकसान झालेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, शासनाला विनंती करतो की हातातोंडाशी आलेलं हे पीक होतं. यावर्षी जो काही निसर्गाने आम्हाला फटका दिला आहे त्यामध्ये आंब्याचं एकतर उत्पन्न कमी झालेलं आहे. मोहोर खूप आला होता परंतु तो नैसर्गिक अडचणींमुळे टिकला नाही, फलधारणा झाली नाही. पण त्यातून जी काही ही फळं तयार झाली होती ती एक 8-15 दिवसाने तोडणीच्या लायक होती. त्यामुळे येणारं पीक हे वाया गेलेलं आहे. शेतकऱ्याला हे फळ निर्माण होईपर्यंत येणारा खर्चाचा जर तुम्ही अंदाज केलात तर हा अंगावर पडणारा आहे. जसं आमचे मित्र, माझे हे शेतकरी मित्र भाऊ आहेत माझे, ते म्हणाल्याप्रमाणे कोकणात उपासमार होऊ नये, त्याचं परिवर्तन आत्महत्येमध्ये होऊ नये याचं शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि येणाऱ्या सर्व उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारं उत्पादन हातचं गेल्यामुळे त्यांचं नुकसान गृहीत धरून गांभीर्याने सर्वे करून त्यांना त्या परीने मदत करावी ही मी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून. धन्यवाद.